नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे टोमॅटोची चटणी. त्याच्यासाठी पॅनमध्ये मी 1 टेबलस्पून तेल घेतले आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. पाव टीस्पून मोहरी, पाव टीस्पून मेथीदाणे, पाव टीस्पून जिरं घालून आपल्याला इथे फोडणी करायची आहे. इथे 1 पाव टोमॅटो मी स्वच्छ धुवून चिरून घेतले आहे. सध्या टोमॅटोचा सीझन चालू आहे आणि छान रसरशीत असे टोमॅटो, गावरान टोमॅटो आपल्याला उपलब्ध होत आहे. 2 कट केलेल्या हिरव्या मिरच्या मी फोडणीमध्ये घालून घेतल्या. त्याच्यानंतर पाव टीस्पून आपल्याला हिंग घालायचा आहे. इथे गॅस स्लो ठेवायचा आहे. त्याच्यानंतर अर्धा टीस्पून हळद घालून घेतली. चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. 2 टीस्पून मी इथे लाल तिखट वापरला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट घालू शकता. आता बारीक चिरून घेतलेल्या संपूर्ण टोमॅटोच्या फोडी मी इथे वापरल्या आहेत. छान खमंग अशी फोडणी तयार झाली आणि त्याच्यावर या टोमॅटोच्या फोडी घालायच्या आहेत. अप्रतिम चवीची ही टोमॅटोची चटणी बनवून तयार होते. इथे कढीपत्त्याची पानं आपल्याला अशा पद्धतीने घालायची आहे किंवा फोडणीमध्ये सुद्धा तुम्ही कढीपत्ता वापरू शकता. अशा पद्धतीने कढीपत्ता वापरला तरी पण छान स्वाद या टोमॅटो चटणीला येतो. चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ आणि झाकण ठेवून स्लो गॅसवर टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. फार झटपट बनणारी ही चटणी आहे. ही चटणी तुम्ही पराठ्याबरोबर, पोळीबरोबर खाऊ शकता. जेवणामध्ये तोंडी लावणे म्हणून, एक्स्ट्रा भाजी म्हणून ही चटणी तुम्ही बनवू शकता. थोडी कोथिंबीर घालून भाजी ही मिक्स करून घेऊ. टोमॅटो चांगले सॉफ्ट झाले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला 1 मोठा चमचा इथे गूळ घालायचा आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी करू शकता. इथे मी थोडं गोडसर चवीची चटणी बनवत आहे, त्याच्यामुळे थोडा जास्त गूळ वापरला आहे. तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर याच्यापेक्षा कमी गूळ तुम्ही इथे वापरायचा आहे. फार झटपट ही चटणी बनवून तयार होते. अशा रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक नक्की करा. इथे गूळ चांगला मेल्ट झाला आहे. स्लो गॅसवर झाकण ठेवून मी गूळ हा मेल्ट करून घेतला. टोमॅटोचा छान रस्सा तयार झाला आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला 2 टीस्पून दाण्याचा जाडसर असा कूट घालायचा आहे. आवडत असल्यास दाण्याचा कूट नक्की वापरून बघा. आता अर्धा ते 1 मिनिट ही चटणी शिजवून घ्यायची आहे. चटणी ही खाण्यासाठी तयार आहे. चटणी ही सर्व करून घेऊ. अप्रतिम चवीची ही चटणी तयार झाली आहे. परत भेटू अशाच एका रेसिपीसह. धन्यवाद.